नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राज्यातल्या वाढत्या कोरोना संसर्गाच्या संदर्भात राज्य सरकारच्याकडून घेतल्या गेलेल्या दखलची। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स सोबत आज एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली आणि या बैठकीत वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येवरती ही चर्चा केल्याचं कळतंय आणि कोरोनाचे नियम अधिक कठोर करण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। कारण राज्यातला कोरोनाचा जो संसर्ग आहे तो दिवसागणिक वाढताना दिसतोय। मुंबईतला आकडा अवघ्या 3 ते 4 दिवसांमध्ये दुपटीपर्यंत जाऊन पोहोचतोय आणि ही निश्चितपणे तिसऱ्या लाटेची सुरुवात आहे का अशी चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे। आणि त्याचमुळे राज्यातली कोरोनाची परिस्थिती भयावह होण्याच्या आधी त्या संदर्भातले काही गर्दीच्या संदर्भातले नियम अधिक कठोर केले जाऊ शकतात अशी माहिती आपल्याला मिळते। आणि आता टास्क फोर्सच्या सोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवाद साधणार आहेत, त्यांच्याशी सल्लामसलत करणार आहेत आणि त्यानंतर मग या संदर्भातले काही कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात। उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। उदय, मुंबई असो किंवा महाराष्ट्र, कोरोनाचा संसर्ग वाढतोय ही वस्तुस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला आता न्यू इयरचं सेलिब्रेशन आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकार नेमका काय विचार करत आहे? विलास, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये राज्याची टास्क फोर्स जी आहे त्यांच्यासोबतली बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित आहेत। आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की संपूर्ण राज्यामध्ये कोविड-19 संसर्ग बाधित रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे। त्यातही मुंबई आणि परिसरामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या जी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे मुंबईकडे सर्वाधिक लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। टास्क फोर्समध्ये वरिष्ठ डॉक्टर तर आहेतच, त्याचबरोबर अनेक तज्ज्ञ मंडळी देखील आहेत। त्याचबरोबर जर का कमी तीव्रतेचा किंवा कमी क्षमतेचा जर का लॉकडाऊन लावा लागला, मिनी लॉकडाऊन, तर त्या संदर्भात काय काय उपाययोजना आणखी करता येईल या संदर्भात देखील महत्त्वाची बैठक होणार आहे। मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते मुंबई आणि परिसरावरती। या आधीच काही प्रमाणात निर्बंध जे आहेत, जसं रात्रीचा जमावबंदी आहे असे निर्बंध लावलेले आहेत, त्यानंतर आणखीन निर्बंध जे आहेत ते कडक होणार का, रात्रीची संचारबंदी जाहीर करणार का, याकडे खरं तर लक्ष लागलेलं आहे। कारण ओमायक्रॉनचे रुग्ण जे आहेत ते देखील वाढत चाललेले आहेत। संपूर्ण देशामध्ये एकूणच कोविड-19 संसर्ग आणि त्याचबरोबर ओमायक्रॉनचे रुग्ण जे आहेत ते आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत आणि एकूणच ही संख्या नियंत्रण आणण्यासाठी आतापासूनच कठोर पावलं जी आहेत उचलावे लागणार आहे। या आधीच जी माहिती जी आहे आरोग्य विभागाकडून देण्यात आलेली आहे की तिसऱ्या लाटेची ही सुरुवात असू शकते, त्यामुळे आपल्याला आताच खबरदारीची उपयुक्तता ज्या आहेत त्या घ्याव्या लागणार आहे। नक्कीच उदय, काही तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये, पण या बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं असेल। याबद्दलचे अपडेट्स आम्ही सातत्याने तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर तिकडे आमदार नितेश राणेंच्या जामिनावर थोड्याच वेळात निर्णय येऊ शकतो। सिंधुदुर्ग कोर्टात या संदर्भातला निर्णय येईल आणि बेल की जेल याचा फैसला कदाचित आजच होऊ शकतो। नितेश राणे हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे सिंधुदुर्गातल्या पोलीस बंदोबस्तात, त्यामुळे वाढ करण्यात आली आहे। संतोष परब हल्ला प्रकरणात भाजपचे नेते तथा आमदार नितेश राणेंच्या वर अटकेची टांगती तलवार कायम आहे। या प्रकरणात राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात 27 डिसेंबर रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। या जामीन अर्जावरच्या सुनावणी पूर्ण झाली असून त्यावर आज निर्णय देण्यात येणार आहे। त्यामुळे नितेश राणेंना जामीन मिळणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागेल। सगळ्यांच्या नजरा सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वळल्यात, तर दुसरीकडे राणेंच्या जामिनावर निकाल देण्यात येणार असला तरी अजूनही ते बेपत्ताच। तेव्हा गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा होती की नितेश राणे भाजपचे आमदार यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे, कारण नितेश राणेंवरती जे आरोप करण्यात आलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांना अटक होऊ शकते असं कळलं। पोलिसांनी वारंवार त्यांना समन्स बजावलं पण ते समोर आले नाहीत असं सांगितलं जाते। त्यामुळे आता त्यांनी जामिनासाठी अर्ज केलेला आहे सिंधुदुर्ग कोर्टामध्ये। त्यांना अटकपूर्व जामीन मिळतो की त्यांना जेलमध्ये जावं लागतं, अटकपूर्व जामीन त्यांचा फेटाळला जातो, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। कारण गेल्या काही दिवसांमध्ये कोकणाचं राजकारण हे पुन्हा एकदा ढवळून निघालेलं आहे। शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष, विशेषतः शिवसेना विरुद्ध राणे हा जो संघर्ष आहे तो पुन्हा एका नव्या वळणावर येऊन ठेपलेला आहे। तुषार उपनवर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत आणि उदय जाधव सुद्धा
आता आपल्या सोबत आहेत. उदय, काय नेमक्या हालचाली सुरू आहेत? कोर्टातून जर निर्णय आला तर त्याच्या संदर्भातली अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं काय पावलं उचलली जात आहेत? सिंधुदुर्ग न्यायालयामध्ये निकालाचं वाचन सुरू झालेलं आहे. निकालाचं वाचन अजून पूर्ण झाले नाही, मात्र तत्पूर्वीच कणकवलीमध्ये धुमशानला सुरुवात झालेली आहे. आपण कणकवली इथल्या मतदान केंद्राच्या बाहेर आहोत. एका बाजूला शिवसैनिक मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करतायत. काही वेळापूर्वी शिवसैनिकांनी इथे फटाक्यांची आतषबाजी देखील फटाके देखील फोडले. तर दुसऱ्या बाजूला आपण इथे पाहू शकतो राणे समर्थकांनी देखील मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे ती सुरू केलेली आहे. दोन्ही बाजूकडनं मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू झालेली आहे. त्यामुळे इथे रॅपिड ॲक्शन फोर्स जे आहे ते देखील तैनात झालेलं आहे. कुठल्याही अडचणीची किंवा मोठी घटना घडू नये यासाठी इथे पोलीस जे आहेत ते तैनात झालेले आहेत. आपण इकडे पाहू शकतो दोन्ही गटांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. इकडे शिवसैनिक ठेवले, इकडे रावणे समर्थक जे आहेत त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. निकाल कोणत्या क्षणी येऊ शकतो आणि इथे कोणते अनुचित प्रकार जे आहेत ते घडू शकतात. त्यामुळे इथे पोलीस जे तैनात झालेले आहेत. तणावाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे. आपण इथे जाणून घ्या. फटाके फोडण्यात आले. का फटाके फोडले तुम्ही? आम्हाला विजय हा नक्की आहे आणि उद्या या ठिकाणी जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा त्या ठिकाणी फडकणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी हे सगळं शिवसेना उत्साहामध्ये त्या ठिकाणी करताय. फटाके फोडण्यात आले, त्यासाठी घोषणाबाजी पण सुरू झाली आहे. अजून निकाल लागलेला नाहीये, निकाल अजून यायचा आहे. आम्हाला ह्या बँकेचं मतदान हे आम्हालाच झालेलं आहे आणि त्यामुळे निकाल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सकार समृद्धी पॅनल त्या ठिकाणी विजयी होणार आहे आणि म्हणून मोठ्या मताधिक्याने सगळे उमेदवार निवडून येणार आहेत. तुमचा आत्मविश्वास आहे म्हणून फटाके फोडण्यात आले? नाही, आम्ही गेल्या महिनाभर याचा प्रचार करतोय आणि प्रचारात मतदाराशी संवाद सांगतात. मतदारांनी आमच्या व पॅनलवर त्या ठिकाणी विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणून उद्याचा निकाल हा महाविकास आघाडीच्याच बाजूने त्या ठिकाणी असणार आहे. फटाके फोडण्यात आले. आतापासूनच विजयोत्सव सुरू झालाय का शिवसेनेचा? महाविकास आघाडीला बहुमत मिळणारच आहे, कारण सहकारामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला बहुमत मिळालेलं आहे आणि तीच परंपरा या सिंधुदुर्गात पण राखली जाईल. कारण आज जे काही मतदान झालंय त्या मतदानाकडे पाहता महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी होतील. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास आहे आणि इकडे आपण पाहू शकतो पोलीस इकडे तैनात झालेले आहेत, कारण वातावरण इथे तणावग्रस्त झालेलं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे निकाल ज्यावेळेला धडकेल त्यावेळेला इथे खूप आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे ती उद्भवू शकतो. आपण इकडे राणे समर्थक जर पाहिले तर राणे समर्थक देखील आक्रमक झालेले आहेत. इथे मोठ्या घोषणाबाजी जी आहे ते त्यांचं करणं सुरू झालेलं आहे. इथे अजून पुन्हा एकदा इथे पाहू शकतो राणे समर्थक जे आहेत. ठीक आहे उदय, येतो मी तुमच्याकडे. आता आपण तुषार उपनवार यांच्याकडे जातोय. तुषार, तुमच्याकडे काय माहिती आहे? उमेश, विलास, आपण जर पाहिलं असेल तर कोर्टाच्या कामकाजाला आता सुरुवात झालेली आहे आणि कोणत्याही क्षणी आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती निकाल येऊ शकतो. कारण की काल आणि परवा 2 दिवसाच्या 10 तासांच्या कामकाजामध्ये दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद झालेला आहे. दोन्ही पक्षांनी जोरदार असा युक्तिवाद केलेला आहे. दोन्ही पक्षांच्या वकिलांमध्ये आपल्याला खडाजंगी देखील होताना पाहायला मिळालेले आहे. मात्र आज राज्याच्या राजकारणामध्ये ज्या वेगवान घडामोडी घडतात त्याचं मुख्य केंद्रबिंदू आहे ते अर्थात सिंधुदुर्ग आहे. कारण की सिंधुदुर्गाच्या सत्र न्यायालयामध्ये कोणत्याही क्षणी आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती निकाल येऊ शकतो. दोन्ही वकिलांच्या आर्ग्युमेंट पूर्ण झालेल्या आहेत. न्यायाधीशांनी दोन्ही वकिलांच्या जे प्रमुख टिप्पण आहे ते टिप्पण लिहून घेतलेलं आहे आणि आज त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती प्रमुख निकाल येऊ शकतो. सुरुवातीला 11 वाजता आज या संदर्भातला एक निकाल आला होता. कारण की कालच्या आर्ग्युमेंटमध्ये सरकारी वकिलांकडून ज्या 2 प्रमुख नितेश राणेंच्या सहकाऱ्यांची नावं घेण्यात आली होती त्यातलं पहिलं नाव म्हणजे त्यांचे PA राकेश परब आणि दुसरं जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवार. ठीक आहे तुषार, आम्ही येतो तुमच्याकडे, कारण तुमच्याकडे या संदर्भातल्या निकालाची जेव्हा बातमी येईल तेव्हा सांगा. मी उदयकडे जातो. विलास, प्रश्न विचारा. हा उदय, तिथं पुन्हा एकदा बाचाबाचीला सुरुवात झाली आहे. आपण इथे पाहू शकतो राणे समर्थक आक्रमक झालेले इथे पाहायला मिळत आहेत. समोरच्या बाजूला पोलिसांची वाद घालतायत, कारण शिवसैनिकांनी फटाके फोडले. आचारसंहिता असताना शिवसैनिकांनी फटाके कसे काय फोडले यावरती राणे समर्थक जे ते आक्रमक झाले आहेत. जोरदार घोषणाबाजीला सुरू झालेले आहेत. पोलिसांशी हुज्जत घालणं, पोलिसांशी वाद करण्याचे
ते इथे काम सुरू केलेलं आहे. आपण समोरच्या बाजूला येऊन पाहू शकतो. काय कारण आहे तुम्ही पोलिसांशी आक्षेप कोणत्या गोष्टींवरती आहे? एक लक्षात घ्या, नाही पोलिसांची वर्तणूक मला चुकीची वाटली. जर शिवसेनेवाले आज जर तिथे फटाक्याची माळा लावत असले, उद्या आम्ही बॉम्ब लावणार हे 100%. पण हे चुकीचं आहे आणि असल्या शिवसैनिकांना पाठीशी घालतात. पोलिसांशी तुम्ही काय बोलत? पोलीस आता तुमची समजून घ्यायला मी त्यांना सांगितलं, आम्ही जर करतोय ना तर तुम्ही त्यांना अडवायला होतं. पहिलं सुरुवात त्यांनी केली, शेवट 100% आम्ही करू. आणि गुलाल आम्ही घोषणायुद्ध सुरू आहे, दोन्हीकडनं घोषणाबाजी जोरात सुरू आहे, तणावाचं वातावरण आहे. एक लक्षात घ्या, तणावाचं वातावरण ते निर्माण करतायत आणि त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा नाही आहे. कळीचे मुद्दे घेऊन रडत बसायचा आतापर्यंतच्या नवीन तयार झालेल्या शिवसैनिकांचं मत आहे. शिवसैनिक कसला निकाल? खोट्या तक्रारी करून असले भिकारले शिवसैनिक आहेत. हे शिवसैनिक आहेत काय? खोट्या तक्रारी करायच्या आणि मुळू रडत राहायचं. आमचे नितेश साहेब विकासाचं विजन घेऊन जिल्ह्यामध्ये फिरणार आणि आज त्यांनी फटाके लावलेत, कारण उद्या त्यांना फटाके लावायला मिळणार नाहीत. त्यांनी उद्या आम्ही बॉम्ब लावू. बॉम्ब लावू असं म्हणतायत राणे समर्थक. जोरदार घोषणाबाजी जी आहे ती इथे सुरू झालेली आहे. पोलीस इथे दोन्ही बाजूला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आपण इथे पाहू शकतो पोलिसांनी अतिरिक्त तुकड्या ज्या आहेत त्या इथे मागवलेल्या आहेत. दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त जो आहे वाढवण्यात आलेला आहे. शिवसैनिकांना एका बाजूला ठेवण्यात आलेला आहे, तिथे देखील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. इथे देखील पोलीस जे आहेत मोठ्या. आपण समोर जाऊया, समोरच्या बाजूला पाहू शकतो संपूर्ण मतदान प्रक्रिया जी आहे ती संपलेली आहे आणि बाहेर उमेदवार आलेले आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करू. सतीश सावंत आलेले आहेत की तुम्ही त्यांचा अपमान केलात, त्यांना धमकावलं. कणकवली पोलीस ठाण्यात तुमच्या विरोधात तक्रार करण्यात आलेली आहे. संजय सावंत यांनी तक्रार केली आहे. ह्या गावच्या त्यांच्या वैयक्तिक द्वेषातनं त्यांची तक्रार असेल. ह्या संदर्भात निवडणूक अधिकारी तहसीलदार पवार साहेब आहेत, त्यांच्याशी आपण कृपया चर्चा करावी. कारण जर प्रशासकीय इमारतीमध्ये अशा प्रकारचं झालं असेल तर प्रशासनाने तशा प्रकारची तक्रार देणे कायद्याने क्रमप्राप्त आहे. हे पूर्वग्रह दूषित ठेवून त्यांच्या मिस्टर कदाचित गायब असल्यामुळे त्यांच्या जामिनाबद्दल त्यांना टेन्शन असल्यामुळे आणि गावातील हेवादेवामुळे त्यांनी तक्रार केली असेल. पण यामध्ये निवडणूक अधिकारी कणकवलीचे तहसीलदार पवार साहेबांशी आपण चर्चा करावी. कोणी वादाला सुरुवात केली याची. तुम्ही मोबाईल आतमध्ये मतदान केंद्रात घेऊन गेलात, हा तुमच्यावर मी आक्षेप आहे. मोबाईल माझ्याजवळ होता, तो बाहेर देण्यासाठी गेलो. माझ्या ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी मोबाईल बाहेर देण्यासाठी गेलो. मी तिथे उमेदवार म्हणून बसलो होतो, कक्षामध्ये नाही, निवडणूक कक्षाच्या बाहेर होतो. नाही, आणखी असं म्हणणं आहे की दात तोडण्याची भाषा झाली, अपशब्द वापरले. माझं म्हणणं एकच आहे, निवडणूक अधिकाऱ्यांकडनं याची माहिती घ्या. प्रशासकीय इमारतीमध्ये ही गोष्ट झालेली आहे. त्यांना पूर्वग्रह दूषित ठेवून द्वेषातनं ती तक्रार करतायत. कुठेही त्यांना कदाचित नैराश्य आलं असेल, त्यांच्या पतींना त्या ठिकाणी जामीन मिळत नसल्यामुळे त्या नैराश्याच्या भावनेतून बोलल्या. शेवटी आमच्या गावातीलच आहे, त्याच्यामुळे मी त्यांना समजून घेऊ शकतो. मतदानाची प्रक्रिया कशी पार पडली? मतदानाची प्रक्रिया अत्यंत शांततेने पार पडली आहे. कुठेही निर्भीडपणे मतदान या ठिकाणी फक्त कणकवलीमध्ये जे आहेत या ठिकाणी एक मतदार मुंबईला आजारी असल्यामुळे झालेला नाही आहे. एक मतदार त्या ठिकाणी बेपत्ता झालेला आहे तराळ्याचा, तो या ठिकाणी आलेला नाही आहे. आणि 2 मतदार जे या ठिकाणी संतोष परब हल्ल्यामधले जे आरोपी म्हणून सूत्रधार ज्यांचं नाव आहे संदेश गोट्या सावंत, त्यांची 2 मतं अशी फक्त माझ्या माहितीप्रमाणे कणकवलीमध्ये ही 4 मतं झालेली नाही. 97.57 झालेली आहे. आताच माहिती मला देवगडवरनं मिळते की देवगडचा एक मतदारसुद्धा गायब करून त्याला सांगितलं मतदानासाठी राहायचं आहे आणि त्यालासुद्धा मतदानापर्यंत येऊ दिलेलं नाही आहे. पोलिसांनी याची चौकशी करणं आवश्यक आहे. निकाला आधीच फटाके फोडले शिवसैनिकांनी. निश्चित त्या कार्यकर्त्यांनी जे काय कामकाज केलेलं आहे या महिन्याभरामध्ये, त्या कामकाजामुळे त्यांना निश्चित विश्वास आहे. आणि या ठिकाणी महाविकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्रित निवडणूक लढवते आहे. कारण इथले मतदार कुठच्याही धनशक्तीला बळी पडणार नाही, दबावाला बळी पडणार नाही आणि दहशतीला सुद्धा ते बळी पडणार नाही आहेत. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी आजच आनंदोत्सव साजरा केलेला आहे. उद्याचा गुलाल महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी उधळतील. 19 पैकी 19 जागा महाविकास आघाडीच्या येतील. निर्विवादपणे सांगतो, निर्विवाद. ना एखाद दुसरी का द्यावी? 6.5 वर्षामध्ये 100% कामकाज आम्ही केलेलं आहे. ज्यांना जे थकीत आहेत, थकीतांना या ठिकाणी बँकेचं संचालकपद का द्यावं?
स्वतः त्यांनी आधी पैसे बँकेत कसे भरावे, थकीतमधनं बाहेर कसं जावं, बलेरो गाड्याचे पैसे भरावे आणि नंतर त्यांनी सांगावं विजयाचा दावा करावा. हे पैसे कधी भरणार ते विचारा बलेरो गाड्यांचे. साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लक्ष पूर्णतः कणकवली मतदारसंघाकडे लागलं होतं, जिथं आपली उमेदवारी आहे. काय सांगाल? काय नाही, शेतकऱ्यांच्या कष्टातून बँक उभी राहिली आहे. शेतकऱ्यांना निश्चितच या ठिकाणी शेतकऱ्यांचा विजय होणार आहे. 35 मतदान झालेलं आहे. एकूण बघितलं तर किती मतांनी आपला विजय आपला? नाही, किती मतांनी उद्या मतमोजणी झाल्यानंतर त्याच्यासाठीची उत्सुकता मला पण आहे. निश्चितच सतीश सावंत यांनी सांगितलं आहे की कशा पद्धतीचं वातावरण आहे. आपण उमेदवार सगळी प्रमुख सूत्र होती. आपल्यासोबत सतीश सावंत आहेत, उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे. मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. विश्वास आहे तुम्हाला पूर्ण 100% यश मिळेल? 100% यश मिळणार. 19 जागा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या निवडून येणार. इथे मतदान प्रक्रिया संपत आलेली असताना शिवसैनिकांनी फटाके देखील फोडलेले, आनंदोत्सव सर्व, घोषणाबाजी देखील सुरू आहे. निकाल आधीच आत्मविश्वास म्हणायचा. त्यांनी जे काय शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 1 महिनाभर जी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीमुळे त्यांचा कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास आहे की ही निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी जिंकणार. दोन्ही बाजूंकडनं घोषणाबाजी सुरू आहे. राणे समर्थकांकडनं पण सुरू आहे, शिवसैनिकांकडनं देखील सुरू आहे. तणावाचं वातावरण कणकवलीत निर्माण झालेलं आहे. तणावांचं वातावरण या ठिकाणी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी करत नाही आहे. या ठिकाणी त्यांनी मतदार गायब करण्याचा प्रयत्न केलेला आहे. देवगडमध्ये सुद्धा 1 मतदार त्यांनी काल रात्रीपासून गायब केलेला आहे. उद्या निकाल आहे. 100% जिंकणार तुम्हाला? 100% जिंकणार. 6.5 वर्षात आम्ही जे कामकाज केलं आहे, ही सहकारी संस्थेची निवडणूक आहे, ही सार्वत्रिक निवडणूक नाही आहे. त्यामुळे निश्चित सांगतो की ही शिखर संस्था शेवटी प्रामाणिक लोकांच्या ताब्यात राहणार. प्रतिष्ठेची खूप केली आहे ही निवडणूक. प्रतिष्ठेची राणेने केली आहे. ज्यावेळी राणे प्रतिष्ठा करतात त्यावेळी त्यांचा पराभव अटळ असतो असं म्हणतं. आपण इथे पाहू शकतो सिंधुदुर्ग बँकेचे हे अध्यक्ष आहेत, जे स्वतः आता उमेदवार आहेत. आता दुसरीकडे शिवसैनिक आणि राणे समर्थक हे आमने सामने आलेले आहेत. पोलिसांनी कडक बंदोबस्त जो आहे तो इथे ठेवलेला आहे. आपण इथे पाहू शकतो राणे समर्थकांच्या समोर इथे पोलीस एक भिंत करून उभे राहिलेले आहेत. कडक पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. रॅपिड ॲक्शन फोर्सचे जे आहेत जवान ते देखील तैनात केले गेलेले आहेत. अशीच काहीशी परिस्थिती समोरच्या बाजूला जिथे शिवसैनिक आहेत तिथे देखील आपल्याला इथे पाहू शकतो. शिवसैनिकांच्या समोर देखील एक पोलिसांची भिंत जी आहे सुरक्षात्मक ती इथे उभी करण्यात आलेली आहे. संपूर्ण पोलीस छावणीचं स्वरूप जे आहे कणकवलीमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. जिल्हा बँकेची निवडणूक आहे, मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये एक प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे. नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष कोकणाला नवा नाही आहे. आजपर्यंत जेव्हा जेव्हा राणे विरुद्ध शिवसेना आमनेसामने आलेले आहेत तेव्हा इथे मोठा उठाव किंवा इथे तणाव जो आहे तो आहे पाहायला मिळालेला आहे. निवडणूक ग्रामपंचायतीची असो, जिल्हा बँकेची असो किंवा विधानसभा लोकसभेची निवडणूक असो, कोकणामध्ये राजकीय शिमगा जो आहे आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. नक्कीच हा राजकीय शिमगा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. यावेळी निमित्त आहे ते जिल्हा बँकेचं. पण जिल्हा बँकेचं गणित नेमकं काय आहे आतापर्यंत तिथलं, त्याच्याबद्दल काही सांगू शकाल? जिल्हा बँकेचं गणित म्हटलं तर 2008 पासून इथे राणे समर्थक पॅनल जे आहे ते इथे वर्चस्व होतं. मात्र राणेच्याच एक प्रकारे तंबूमध्ये असलेले सतीश सावंत यांनी 2 वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि शिवसेनेकडून आता जे उमेदवार म्हणून उभे आहेत ते सध्या विद्यमान उमेदवार आहेत. एक सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरती राणेंचं आतापर्यंत वर्चस्व पाहायला मिळालं. मात्र हे वर्चस्व खोडून काढण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही महाविकास आघाडीतले सहकारी पक्ष एकत्र आलेले आहेत. आपण इथे पाहू शकतो पुन्हा एकदा समोरासमोर आलेले आहेत. शिवसैनिक जे आहेत ते जल्लोष करतायत. ही एक प्रतिष्ठेची निवडणूक केलेली आहे आणि या प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्ये इथे आर्यापारची लढाई जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. सतीश सावंत महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत जिल्हा बँकेचे आणि त्यांची इथे आत्तापासूनच मिरवणूक जी आहे ती घ्यायला सुरुवात केलेली आहे. मतदान प्रक्रिया संपलेली आहे. मतदान संपलेलं आहे आणि मतदान संपल्यानंतर इथे शिवसेनेचा एक जल्लोष जो आहे तो इथे पाहायला मिळतोय. आपण इथे पाहू शकतो आमदार देखील आलेले आहेत. वैभव नाईक हे इथं आलेले आहेत आणि आमदार इथे प्रयत्न करतात. आपण त्यांची शिवसैनिकांनी फटाके फोडलेले आहेत. काय कारण आहे फटाके फोडण्याचं? बहुतेक अटकपूर्व जामिनाचा निकाल लागला म्हणून फोडले असतील. आपण निकालाची माहिती घेऊया आणि निश्चितपणे सतीश सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे 100% महाविकास आघाडीचा विजय या ठिकाणी होईल. निकाल अजून घोषित झाले नाही. तत्पूर्वीच शिवसैनिकांनी आनंदोत्सव जल्लोष असेल फटाके. शिवसेनेचे 2 निकाल आहेत, एक अटकपूर्व जामीन आणि उद्याचा निकाल.
हे दोन्ही निकाल शिवसेनेच्या बाजूने लागतील. निकाल मतदानाचा देखील लागलेला आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, मात्र तत्पूर्वी शिवसैनिक जल्लोषाला का उतरले? निश्चितपणे लोकांना विश्वास आहे की गेले महिनाभर जे शिवसेना महाविकास आघाडीचे लोक काम करत आहेत आणि त्या आघाडीच्या कामात त्याचबरोबर गेल्या 5 वर्षात जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जे काम झालं त्याचा आज उत्स्फूर्त प्रतिसाद मतदानाच्या वेळी दिसला आणि सगळ्या लोकांनी दबावाला न जुगारता मतदान केलं. त्यामुळे विजय आमचा निश्चित आहे. कणकवलीत पुन्हा एकदा शिवसैनिक विरुद्ध राणे समर्थक आमने सामने आलेले आहेत. एक तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. खरं तर आम्ही शांततेतच ही निवडणूक करत होतो, परंतु काही लोक आता डिस्परेट झालेले आहेत. त्यांना कळलेला आपला पराभव झाला आहे, त्यामुळे काही लोक वातावरण करत आहेत. परंतु शिवसेना शांतपणे या ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि निकालाचा विजय आमचाच आहे. अटकपूर्व जामिनावर आता थोड्या वेळात निकाल अपेक्षित आहे. न्यायालयातही घडामोडी घडत आहे. निश्चितपणे खरं तर कायद्याचं राज्य या जिल्ह्यामध्ये आहे आणि खरं संतोष परब यांना 18 डिसेंबरला हल्ला झाला होता आणि 18 डिसेंबरच्या हल्ल्यानंतर पोलिसांनी तपास करून योग्य दिशेने तपास करून या ठिकाणी आमदार नितेश राणेंबरोबर या ठिकाणी त्याचे धागेदोरे गेलेले आहेत आणि त्यामुळेच मनीष दळवींचा आज जामीन फेटाळला आहे. ते त्यामध्ये आरोपी आहेत आणि त्यांनी या ठिकाणी या जिल्हा बँकेचे एक उमेदवार म्हणून जिल्हा बँकेच्या मतदारांना कुठेतरी धमकावण्यासाठीच हे या ठिकाणी ही प्रक्रिया केली होती आणि त्यामुळे निश्चितपणे मनीष दळवींचा जामीन फेकारला. त्याचप्रमाणे जर दोषी असतील तर त्यांचाही जामीन फेटाळला जाईल. पोलीस अधीक्षक आलेले आहेत दाभाडे साहेब. हो, निश्चितपणे तणाव जो आहे तो निवडण्यासाठी पोलीस सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. कणकवलीमध्ये शांतता प्रस्थापित पोलीस उद्या निकालानंतर तुम्ही खात्री देऊ शकता की कुठला अनुचित प्रकार घडणार नाही? काय निश्चितपणे आमच्या बाजूने कुठलाही अनुचित प्रकार आतापर्यंत घडला नाही, परंतु निकालानंतर खरं तर जे लोक ज्या लोकांना भीती आहे, ज्या लोकांनी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यालाच खरं तर पोलिसांनी बघितलं आहे. परंतु मी निश्चित सांगतो की काही लोकांची अटकपूर्व जामीन फेटाळल्यावर या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नक्कीच शांतता निर्माण होईल. आपल्यासोबत वैभव नाईक आहेत, स्थानिक आमदार, त्यांच्याशी बोलूया. शिवसैनिकांनी फटाके फोडलेले आहेत. विजय जल्लोष आहे, आत्मविश्वास आहे, काय सांगा? निश्चितपणे आत्मविश्वास आहे. गेल्या वर्षभरामध्ये जे काम झालंय त्यावेळी शिवसेनेचा निश्चित विजय या ठिकाणी होईल. दोन्हीकडे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे काही तणावाचं वातावरण निर्माण झालं. तणावाचं वातावरण हळूहळू निवळेल. आम्ही विजयाच्या पाठीशी आहोत आणि निश्चित विजय आमचा होईल. न्यायालयात अजून निकाल वाचन सुरू झालेलं नाहीये, निकाल लागलेला नाहीये. भाजपचे आमदार नितेश राणे यांना जामीन मिळणार की नाही मिळणार यावरती निकाल गुन्ह्यात असतील तर निश्चितपणे त्यांना जामीन नाकारला जाईल, त्यांना अटक होईल. मनीष दळवी यांना जामीन जो आहे तो नाकारण्यात आलेला आहे. तोच न्याय नितेश राणे यांना देखील. ते मनीष दळवी सुद्धा एक आरोपीचे कडे होते आणि हे पण आरोपीचे एक कडे आहे, त्यामुळे त्यांचा जामीन फेटाळला जाईल. उद्या जेव्हा निकाल होईल त्यावेळेला याला परिस्थिती आणखी नाजूक होईल किंवा परिस्थिती चिघळेल असं वाटतंय का? शांतता हवी आहे निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शांतता या ठिकाणी होईल. पण उद्याचा निकाल काय वाटतो तुम्हाला? मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. निकाल 100% शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या बाजूने राहील. किती 19 पैकी किती जागा? 19 पैकी 19 जागा शिवसेना महाविकास आघाडीच्या आहेत. 19 जागा शिवसेना जिंकून येईल असा आत्मविश्वास वैभव नाईक आमदार यांनी व्यक्त केलेला आहे. प्रत्यक्षात निकाल काय लागतो हे आपल्याला पाहावं लागणार आहे. मात्र मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि तत्पूर्वीच इथे शिवसैनिकांनी जल्लोषाला सुरुवात केलेली आहे. फटाके वाजवणं असेल, घोषणाबाजी असेल, जोरदार सुरू झालेला आहे. शिवसैनिकांच्या या घोषणाबाजीला राणे समर्थकांनी देखील घोषणाबाजीनेच उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे काहीसं तणावाचं वातावरण जे कणकवलीमध्ये निर्माण झालेलं आहे. पोलिसांनी देखील बंदोबस्त वाढवलेला आहे. उद्या मतदान झालेल्याची मतमोजणी आहे, तेव्हा नेमकं प्रत्यक्षात काय घडतंय, सिंधुदुर्गातला शिमगा उद्या अजून कोणतं रूप धारण करतो हे आपल्याला पाहावं लागेल. निश्चितच सध्या तरी दोन्ही बाजूंनी आक्रमक सगळे कार्यकर्ते दिसत आहेत, पण आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण बघतोय की ही आक्रमकता जरी दिसत असली तरी उद्या याचा फैसला होणार आहे. पण तत्पूर्वी काही वेळापूर्वीच आपण निकालाचे वाचन सुरू होतं. निकाल कधी लागतोय, जेल की बेल याच्यावर सुद्धा आपली नजर असणार आहे. तुर्तास धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातून. सेंचुरियन कसोटी टीम इंडियानं जोरदार अशी खेळी खेळत बाजी मारली आहे. यजमानांचा 113 धावांनी पराभव केलाय. यजमानांचा दुसरा डाव केवळ 191 धावांवर आटोपला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दमदार अशी कामगिरी करत आसमान दाखवलंय दक्षिण आफ्रिकेला. टीम इंडियाची मालिकेमध्ये आता या विजयानंतर 1-0 अशी आघाडी झाली आहे. दुसरी कसोटी आता 3 ते 7 जानेवारीच्या दरम्यान होणार आहे आणि या वर्षाचा शेवट मात्र टीम इंडियानं विजयासह केलेला आहे. विजय संपादन करत
यजमान दक्षिण आफ्रिकेला त्यांनी आसमान दाखवलंय। सेंचुरियन कसोटीमध्ये टीम इंडियानं जबरदस्त अशी खेळी केली आणि या खेळीच्या जोरावरती त्यांनी 113 धावांनी ही कसोटी आपल्या खिशात घातली आहे आणि या कसोटी मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतलेली आहे। पुढच्या वर्षीच्या पहिल्या आठवड्यात दुसरी कसोटी होणार आहे, पण या वर्षीचा क्रिकेटचा जो शेवट आहे तो मात्र त्यांनी विजयानं केलेला आहे 2021चा। याच विजयाच्या बातमीसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आमदार नितेश राणेंच्या जामिनावर थोड्याच वेळात निर्णय येणार आहे। सिंधुदुर्ग कोर्टामध्ये याच्याबद्दलची सुनावणी आज होतीये आणि बेल की जेल याचा फैसला काही वेळातच होणार आहे। त्यामुळे नारायण राणे यांचे चिरंजीव असलेले भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांच्याबद्दलचा हा जो निर्णय आहे तो कोर्ट काय देतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरतंय, कारण गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण कोकणातलंच नाही तर महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालेलं आहे। सिंधुदुर्ग, रत्नागिरी या कोकण पट्ट्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संपूर्ण राजकीय घडामोडीचे पडसाद उमटतायत आणि तुषार उपनवर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। तुषार, कधीपर्यंत निर्णय येऊ शकतो, काय हालचाली सुरू आहेत? विलास, कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात झालेली आहे। कोणत्याही क्षणी तासाभरापर्यंत या संदर्भातला निकाल येऊ शकतो, कारण की आता कोर्टामध्ये कोणताही युक्तिवाद सुरू नाही आहे। दोन्ही पक्षांचे युक्तिवाद पूर्ण झालेले आहेत। आता न्यायाधीश हंडे आता आपल्याला जे ड्राफ्टिंग केलेलं आहे त्याचं आपल्याला डिक्टेशन करताना पाहायला मिळतात आणि हे डिक्टेशन पूर्ण झाल्यानंतर ते आपल्याला निकाल वाचन करतील आणि कोणत्याही क्षणी आमदार निलेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरचा निकाल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। ज्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे तो निकाल अवघ्या काही वेळामध्ये आता येणार आहे, कारण की आता युक्तिवाद दोन्ही पक्षांचा पूर्ण झालेला आहे। आता युक्तिवाद कोर्टात सुरू नाही आहे। आता फक्त न्यायाधीश ज्या दोन्ही वकिलांचे प्रमुख मुद्दे होते त्या मुद्द्याचं आपल्याला ड्राफ्टिंग करताना पाहायला मिळते आणि आता त्यांचं डिक्टेशन सुरू आहे आणि त्यानंतर ते आपला निकाल देणार आहे। त्यामुळे नितेश राणेंना जेल येणार की बेल येणार ते अवघ्या काही मिनिटात कळणार आहे। तुर्तास तरी अजून आपण जर पाहिलं असेल तर सकाळी 11 वाजता नितेश राणेंचे सहकारी मनीष दळवी जे जिल्हा बँकेचे उमेदवार आहेत त्यांचा मात्र अंतरिम जामीन कोर्टाने फेटाळलेला आहे। मात्र आता नितेश राणेंचा जो जामीन आहे तो कोर्ट फेटाळणार की त्यांना जामीन देणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे जिल्हा बँकेचे आपण जर पाहत असेल तर मतमोजणी पूर्ण झालेली आहे, त्यामुळे राणे समर्थक असेल किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते असेल या दोघांचंही आता सत्र न्यायालयाकडे लक्ष लागलेलं आहे की सत्र न्यायालय नेमका निर्णय काय देते आणि कोणत्याही पण तुषार, आज दोन्ही बाजूंनी जोरदार असा युक्तिवाद झाला। या युक्तिवादाच्या वेळी सरकारी बाजूने नेमकं काय सांगितलं गेलं? राणेंवरती, नितेश राणेंवरती नेमके काय आरोप लावण्यात आले आणि काय पुरावे देण्यात आले? प्रामुख्याने आपण विलास जर पाहिलं असेल तर गेल्या 2 दिवसांपासून कोर्टाचं कामकाज सुरू होतं। या 2 दिवसाच्या कामकाजामध्ये सुरुवातीला संग्राम देसाई नितेश राणेंच्या वकिलांकडून जोरदार असा युक्तिवाद करण्यात आला होता। त्या युक्तिवादामध्ये संग्राम देसाईंचा पहिला आणि प्रमुख मुद्दा होता की नितेश राणेंवरती जो 120B कलम लावण्यात आलेला आहे ते हेतुपुरस्पर कलम लावण्यात आलेला आहे, कारण की नितेश राणेंचा या संतोष परब हल्ला प्रकरणामध्ये कुठेही थेट सहभाग दिसून येत नाही, कारण की नितेश राणे ना घटनास्थळी होते ना नितेश राणेंनी कोणताही फोन कॉल केलेला आहे। त्यामुळे जाणून बुजून या ठिकाणी राजकीय सूडबुद्धीने त्यांचं यामध्ये नाव गवण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे ज्या 4 जणांना आतापर्यंत 5 जणांवरती कारवाई करण्यात आली, त्यांना अटक करण्यात आलेली आहे, त्या 5 जणांकडून जी पोलिसांना माहिती पाहिजे ती सर्व माहिती मिळालेली आहे। त्यामुळे नितेश राणेंच्या अटकेची का त्यांना आवश्यकता आहे हा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे संतोष परब ज्यांच्यावरती हल्ला झालेला आहे त्या संतोष परब आणि नितेश राणेंचा कोणतंही पूर्ववैमनस्य नाही, त्यामुळे नितेश राणे यांच्याकडून जो हल्ला घडवून आणण्यात असं सांगण्यात आलेलं आहे त्या मुद्द्यावरती देखील या ठिकाणी नितेश राणेंच्या वकिलांनी बोट ठेवलेलं आहे। मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं असेल तर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी देखील त्या युक्तिवादाला तोडीस तोड असं युक्तिवाद केलेला आहे, कारण की त्यांचा जो प्रमुख या युक्तिवादातला मुद्दा होता तो मुद्दा अर्थात की ज्या संतोष परब यांना सिल्वर इनोवा गाडीने धडक दिली होती त्या इनोवा गाडीतल्या 4 जणांनी नितेश राणे आणि गोट्या सावंत या दोघांच्याही नावाचा उल्लेख केला होता।
त्याचप्रमाणे त्यांना असं देखील म्हणण्यात आलं होतं की तू आता प्रचार कसा करतोय हे आम्ही तुला दाखवतो। त्यामुळे या सर्व कटाचा प्रमुख भाग म्हणून सुई आपल्याला नितेश राणे यांच्याकडे जाताना पाहायला मिळते आणि प्रदीप खरं त्यांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे। आणि त्याचप्रमाणे नितेश राणे यांचे जे स्वीय सहाय्यक आहेत राकेश परब यांच्या फोनवरून तब्बल 33 वेळा फोन कॉल्स गेलेले आहेत। त्यामुळे नितेश राणेंचा जरी या हल्ल्यामध्ये थेट सहभाग नसेल तरी त्यांचे स्वीय सहाय्यक मात्र या संदर्भातले फोन कॉल्स करत होते। त्यामुळे या सर्व कटाचा प्रमुख सूत्रधार म्हणून त्यांच्यावरती 120 ब कलम लावण्यात आलेला आहे। आणि ते बरोबर कलम आहे, पण violate बघूया असल्याचं सरकारी की या दोन्ही बाजूंच्या युक्तिवादाच्या नंतर कोर्ट नेमका काय फैसला देतं, न्यायालयाच्या या फैसल्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तुम्ही सोबत राहाच, एक छोटासा ब्रेक आपण घेतोय। ब्रेक नंतर सुद्धा याच बातमीवर आपली नजर असणार आहे, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं मतदान पार पडलंय। राणे समर्थक आणि महाविकास आघाडीचे मध्ये चुरशीची अत्यंत ही लढत पाहायला मिळाली। महाविकास आघाडीतील नेत्यांना बँकेत विजयाचा विश्वास वाटतोय आणि आज शिवसैनिकांनी तर फटाके फोडून आपला आनंद सुद्धा साजरा केला, सेलिब्रेशन केलं। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये कणकवलीत राडा सुद्धा पाहायला मिळाला। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते। जोरदार घोषणाबाजी या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी केली आणि त्यांना दूर करण्यासाठी किंवा तिथली परिस्थिती चिघळू नये याच्यासाठी पोलिसांनी सुद्धा मोठा फौजफाटा तिथं तैनात केलेला होता। रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान सुद्धा तिथं तैनात करण्यात आलेले होते। शिवसैनिकांनी आज मतदान संपल्याबरोबरच जल्लोष केला, फटाके फोडले आणि आपला आनंद साजरा केला। तर दुसऱ्या बाजूला राणे समर्थकांनीही शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आपल्यासोबत वैभव नाईक आहेत, स्थानिक आमदार, त्यांच्याशी बोलूया। शिवसैनिकांनी फटाके फोडलेले आहेत, आधी विजय जल्लोष आहे, आत्मविश्वास आहे, काय सांगाल? निश्चितपणे आत्मविश्वास आहे। गेल्या वर्षभरामध्ये जे काम झालंय त्यामध्ये शिवसेनेचा निश्चित विजय या ठिकाणी होईल। दोन्हीकडे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। तणावाचं वातावरण हळूहळू निवळेल। आम्ही विजयाच्या पाठीशी आहोत आणि निश्चित विजय आमचा होईल। न्यायालयात अजून निकाल वाचन सुरू झालेलं नाहीये, निकाल लागलेला नाहीये। भाजपचे आमदार नितेश राणे यांना जामीन मिळणार की नाही मिळणार यावरती निकाल सोडवण्यापूर्वी शिवसेने जल्लोष गुन्ह्यात असतील तर निश्चितपणे त्यांना जामीन नाकारला जाईल, त्यांना अटक होईल। मनीष दळवी यांना जामीन जो आहे तो नाकारण्यात आलेला आहे। तोच न्याय नितेश राणे यांना देखील ते मनीष दळवी सुद्धा एक आरोपीचे कडे होते आणि हे पण आरोपीचे कडे आहे, त्यामुळे त्यांचा जामीन फेटाळला जाईल। उद्या जेव्हा निकाल होईल त्यावेळेला परिस्थिती आणखी नाजूक होईल किंवा परिस्थिती चिघळेल असं वाटतंय का? शांतता हवी आहे निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शांतता या ठिकाणी होईल। पण उद्याचा निकाल काय वाटतोय तुम्हाला? मतदान प्रक्रिया पूर्ण झाली, निकाल 100% शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या बाजूने राहील। किती 19 पैकी किती जागा? 19 पैकी 19 जागा शिवसेना महाविकास आघाडीच्या आहेत। 19 जागा शिवसेना जिंकून येईल असा आत्मविश्वास वैभव नाईक आमदार यांनी व्यक्त केलेला आहे। प्रत्यक्षात निकाल काय लागतोय हे आपल्याला पाहावं लागणार आहे। मात्र मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि तत्पूर्वीच इथे शिवसैनिकांनी जल्लोषाला सुरुवात केलेली आहे। फटाके वाजवणं असेल, घोषणाबाजी असेल, जोरदार सुरू झालेला आहे। शिवसैनिकांच्या या घोषणाबाजीला राणे समर्थकांनी देखील घोषणाबाजीनेच उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे काहीसं तणावाचं वातावरण जे कणकवलीमध्ये निर्माण झालेलं आहे। पोलिसांनी देखील बंदोबस्त वाढवलेला आहे। उद्या मतदान झालेल्याची मतमोजणी आहे, तेव्हा नेमकं प्रत्यक्षात काय घडतंय, सिंधुदुर्गातला शिमगा उद्या अजून कोणतं रूप धारण करतो हे आपल्याला पाहावं लागेल। आणि यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।